Hello friends, you are most welcome in this video. I am Mr. Gajanan Chaudhary going to present a poem from unit number 2. The title of the poem is Try Again. Okay, in the first stanza, try again. It is a lesson you should heed. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear. Try again. बघा मित्रांनो, या स्टांजामध्ये टीज टीज मीन्स इट इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ मीन्स शॉर्ट फॉर्म इट इज अ लेसन. ट्राय अगेन इज अ लेसन म्हणजे आपल्याला जो धडा घ्यायचा आहे. यू शुड हीड आपण त्या गोष्टीकडं लक्ष द्यायचं आहे. कोणचा जो धडा आहे कोणचा धडा ट्राय अगेन पुन्हा पुन्हा आपल्याला प्रयत्न करत राहायचा आहे. हीड मीन्स टू पे अटेन्शन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड यशस्वी होणे. जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश आलं नाही तर आपण कोणता लेसन घ्यायचा आहे तर यू शुड पे अटेन्शन ऑन ट्राय अगेन. आपण पुन्हा त्या ठिकाणी प्रयत्नशील राहायचं आहे. देन युअर करेज शुड ॲपियर. पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर साहजिकच आपलं ब्रेव्हरी करेज धाडस त्या ठिकाणी आपल्यासमोर प्रकट होताना दिसेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? ट्राय अगेन अँड अगेन. इफ यू विल परसेवियर मीन्स टू कंटिन्यू इन स्पाईट ऑफ डिफिकल्टीज म्हणजे पिच्छा पुरवणे किंवा एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे. यू विल कॉन्कर नेव्हर फिअर. आणि जर तुम्ही तुमच्या ध्येयाचा पाठपुरावा करत असेल तर डेफिनेटली यू विल विन मीन्स यू विल कॉन्कर विजय संपादन करणे किंवा जिंकणे ऑर डिफीट अदर्स अँड नेव्हर फिअर. आणि तुम्हाला त्याची कसलीही भीती वाटणार नाही. मात्र तुम्हाला यू शुड रिमेंबर द लेसन, यू शुड पे अटेन्शन टू द लेसन, ट्राय अगेन. बघा मित्रांनो, मनामध्ये नेहमी कोणता तरी बोध आपण लक्षात ठेवावा असं या कवितेतून कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग कोणता बोध घेतला पाहिजे आपण? इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड यू शुड ट्राय अगेन टू गेट सक्सेस मीन्स दिस लेसन शुड बी ऑलवेज केप्ट इन आवर माइंड. आणि बघा मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळेस प्रयत्न करणं आपण सोडून देतो कारण आपल्याला भीती वाटत असते. कशाची? अपयश आल्यानंतर ते अपयश आपल्याला पचवता आलं पाहिजे. आणि मग जर पचवता येत नसेल तर आपल्याला त्याची भीती खूप वाटत असते. म्हणून वी विल कॉन्कर द फिअर ऑफ फेल्युअर बाय शोविंग आवर ग्रेट करेज अँड विथ द हेल्प ऑफ आवर परसेव्हरन्स ट्राईंग अगेन विदाउट फिअर इज द ओनली वे टू फेस आवर फेल्युअर. मग आपलं यश जर आपल्याला संपादन करायचं असेल आणि अपयशावर जर मात करायची असेल तर आपल्याला तो लेसन पुन्हा पुन्हा रिमाइंड करावा लागेल. ट्राय अगेन. नेक्स्ट स्टांजा. वन्स और ट्वाइस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल, ट्राय अगेन. इफ वी स्ट्राइव टीच नो डिस्ग्रेस, दो वी डू नॉट विन द रेस, व्हॉट शुड वी डू इन दॅट केस, ट्राय अगेन. बघा मित्रांनो, या ठिकाणी कवी आपल्याला सांगत आहे वन्स ऑर ट्वाईस एकदा किंवा दोनदा. दो यू शुड फेल तुम्ही फेल झाला असाल, अपयश तुम्हाला आलेलं असेल तर अपयशाने खचून न जाता आपण ट्राय अगेन पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. इफ यू वूड ॲट लास्ट प्रिव्हेल. आणि जर तुमचे प्रयत्न त्या ठिकाणी सातत्य असेल, कंटिन्युटी असेल तर साहजिकच तुम्हाला प्रिव्हेल मीन्स टू गेट मास्टरी ऑन ज्यावर तुम्हाला प्रभुत्व मिळेल किंवा वर्चस्व मिळवता येईल. त्यासाठी चिकाटी परसेव्हरन्स असणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा. ट्राय अगेन अँड अगेन. इफ वी स्ट्राइव टीच नो डिस्ग्रेस. स्ट्राइव प्रयत्नाची पराकाष्ठा करणे म्हणजे टू ट्राय व्हेरी हार्ड. अँड नो डिस्ग्रेस मीन्स लॉस ऑफ रिस्पेक्ट म्हणजे आपण कधी कधी प्रयत्न करत असताना जर अपयश आलं तर आपण त्या ठिकाणी शर्मिंदा होत असतो
आपल्याला लास्ट त्या ठिकाणी वाटत असते कमीपणा वाटतोय. डिसग्रेस कमीपणा वाटणे. दो वी डू नॉट विन द रेस, जरी आपल्या त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये जिंकता आलं नाही. व्हॉट शूड वी डू इन दॅट केस, मग अशा बाबतीत आपण काय केलं पाहिजे? साहजिकच वी शुड रिमाइंड द लेसन. विच लेसन? ट्राय अगेन. बघा मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा शर्मिंदा होत असतो किंवा आपल्याला स्वतःची लाज वाटत असते. मग केव्हा असं घडत असतं? लिसन, वी जनरली फील असेम्ड लाज वाटणे, शर्मिंदा होणे. वेन वी फेल टू अचीव सक्सेस इन द वर्क वी हॅव अंडरटेकन, वी ऑल्सो समटाइम्स फील असेम्ड वेन वी थिंक दॅट पीपल विल लाफ ॲट अस फॉर आवर फेल्युअर. मग सर्वात जास्त भीती आपल्याला वाटत असते तिथे आपल्या अपयशाची, कारण अपयश जर आल्यानंतर आपल्यावरती लोक त्या ठिकाणी विनाकारण हसतील आणि आपल्याला ते पचणार नाही. मग आपण कोणत्या शर्यतीमध्ये पराभूत झालो आणि तर त्या लोकांना किंवा त्यांना काय वाटतं? इफ समवन लॉसेस अ रेस ही ऑर सी शुड नॉट फील असेम्ड ऑफ हिज हर फेल्युअर, वाटता कामा नाही. अँड ही ऑर सी हॅज फेल्ड टू विन इवन दो he or she has tried hard. In that case, he or she should try again and again and win the race. म्हणजे शर्मिंदा व्हायचं काही काम नाही. जर आपण प्रयत्नशील राहिलो तर निश्चितच आपल्याला त्याच्यावरती प्रिव्हेल मास्टरी मिळवता येईल. ओके, नेक्स्ट स्लाइड. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. ट्राय अगेन. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view. Try again. This poem is written by W.E. Hickson. बघा, या स्टांजामध्ये कवी त्या ठिकाणी आपल्याला सांगतोय, जर तुम्हाला तुमचं काम करत असताना, टास्क मीन्स वर्क करत असताना जर तुम्हाला हार्डनेस, डिफिकल्टीज वाटत असेल तरी प्रयत्न सोडू नका. ट्राय अगेन. कारण काय होईल? टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. एक दिवस असा येईल का तुमच्या प्रयत्नाला निश्चितच त्या ठिकाणी यश आलेलं असेल. म्हणून तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. ऑल दॅट अदर फोल्क कॅन डू. फोल्क मीन्स पीपल, लोक. दे कॅन डू, ते इतर लोक करू शकतात. व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू. मग पेशन्स, पॉवर ऑफ एन्ड्युरिंग ट्रबल, चिकाटी किंवा आपली सहनशीलता त्या ठिकाणी असायला हवी. जर इतर लोक करू शकतात, व्हाय नॉट वी, आपण का करू शकत नाही? इतर लोकांना सक्सेस मिळत असताना त्यांनी संयम त्या ठिकाणी बाळगलेला आहे. वी शूड हॅव पेशन्स. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू. मग आपण प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी करत आहोत आणि एक नियम आपण आपल्या लक्षामध्ये कायमचाच ठेवला पाहिजे, तो म्हणजे ट्राय अगेन, ट्राय अगेन. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या कवितेमध्ये आपण बरेच शब्द तुम्हाला रंगीत केले दिसून येत आहेत. पहिल्या स्टांजामध्ये हीड रेड कलरमध्ये आहे. तिसऱ्या ओळीमध्ये सक्सीड, हीड सक्सीड, हीड सक्सीड. इट मीन्स दे आर रायमिंग वर्ड्स. इन येलो कलर appear, persevere, fear. These are also rhyming words. The next stanza. Fail, prevail. Fail, prevail in red color. Disgrace, race, case. येलो कलरमधले शब्द ते सुद्धा एकमेकाचे रायमिंग वर्ड्स आहेत. तिसऱ्या स्टांजामध्ये हार्ड रिवॉर्ड, हार्ड reward. Do, you, view. These are all rhyming words. Okay, friends, at the end of this session, we are going to appreciate of the poem. The title of the poem is Try Again, and this beautiful poem is written by the poet W.E. Hickson. The poem has 6 stanzas. Each stanza has 4 lines. Okay, and the repeated expression is try again, and the advice is given in the poem is
try again and again till you succeed finally. In this way, you may appreciate the poem. Okay, friends, if you are new, please subscribe my channel and hit the bell icon. Thank you for watching my video.